वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी आता जातोय मी गपचिप, पण लग्नाच्या आधी 7 दिवस मी इथे येणारे राहायला आणि याच घरात राहणार आहे. पप्पे, हे बेन जर लग्नात येणार असलं तर मी घरात राहणार नाही. आणि एक लक्षात घे, तू आता ठरव, लग्नात तुला आप्पा पाहिजे का हे पौराणिक. मुन्या, ए मुन्या, आलो आई. काय ग? हे घे पैसे. अगं मला नकोत पैसे, आहेत माझ्याकडे. अरे 25,000 आहेत. एवढे? हा. अगं पण नकोय मला, मी झालो ना परमनंट आता. हे घे ठेव, नको. अरे बाबा, हे पैसे तुला खर्चाला नाही देऊन राहिले. मग हे पैसे हरीश काकांना नेऊन दे. कशाला? ते दर महिन्याला घरात खर्चाला देतात ना. हा. या महिन्यात त्यांनी चुकून जास्त दिले वाटतं. असं आहे का? तरी म्हणलं मला कशाला खर्चाला देऊ राहिली. बर जा, आवाज दे आणि दे पटकन त्यांना. चल तुझ्या समोर देतो. आता मला कशाला? चल ग. हरीश काका, हरीश काका. हरीश काका. काय रे म्हणणे काय? काही नाही काका, ते तुम्ही दर महिन्याच्या खर्चाचं पाकिट देता ना, त्यात चुकून पैसे जरा जास्त आलेत. 25,000 आहेत. हे घ्या. मुन्या, तू खरंच मास्तर आहे का रे? हा, का त्या पिंजरा पिक्चर मधला मास्तर आहे? अरे चुकून एक्स्ट्रा पैसे आले तर 100-200 येतात, 25,000 येतात का? हा, मग आईकडे दे ते पैसे. वहिनीला म्हणा म्हणण्यासाठी दिलेत ते पैसे. मुन्या, तू खरंच परमनंट झाला ना? कशाला पाहिजे एवढे पैसे तुला? अरे मी कधी म्हणलो मला पैसे पाहिजे म्हणून? हाय का आता? मुन्यासाठी म्हणजे लग्नासाठी म्हणून दिलेत मी. राहू द्या. नको नको, कशाला? अहो कशाला म्हणजे? लग्न करे, जास्तीचे लागले तर असू द्या. हा? दे मुन्या, आईला पैसे दे. वहिनी घ्या ते पैसे. मुन्या, अरे भाऊजींकडे दे ना ते पैसे. मुन्या, माझ्याकडे काय पाहतो रे तू? दे म्हणलं ना. ठेवा वहिनी तुमच्याकडे ते पैसे. घ्या वहिनी. मुन्या, तुला सांगितलं ना पैसे भाऊजींकडे दे. 1 मिनिट. आधी ठरवा पैसे कोणाकडे द्यायचे, मग मला सांगा. ठीक आहे? मुन्या, अरे पैसे आहेत ना, भाऊजींकडेच दे. मला ह्यांना विचारावं लागेल ना. यांना कोणाला? म्हणजे तुझ्या दादांना रे. दादांना विचारलं पाहिजे, बरोबर आहे. मी देतो, काकाला देऊ. झालं, काका गेला. शिडी गेली म्हणजे काका गेला. नॉट रिचेबल. ठेव पैसे. आप्पा, लोणचं खार वाढू का? आप्पा, पप्पीच्या लग्नाची बैठक लवकर झाली ना म्हणजे झालं. नाही म्हणजे चांगल्या कामाला उशीर कशाला ना.
असं म्हणू राहिले मी. खार वाढू का? काकू मला वाट ऐक ना, आत्ता नको काढायला तो विषय. चंदू काका येऊन गेला त्यामुळे आप्पा आधी चिडलेत. नंतर बोलू ना. काय म्हणला रे? नाही काही नाही आप्पा, ते काकूला सांगत होतो तुम्ही चिडले ते. आधी आधी काय म्हणला आधी? आधी तेच चंदू काका येऊन गेला ना, मग ते त्याच्यामुळं. पुराणिक काय? काका बिका काय नाही, पुराणिक. त्याचं काय आता? इथं येऊन सगळ्यावर इरजण घालून गेला. आता ते असं नासू द्यायला मी येडाबेडा आहे का? हा? अरे गावात सुतक पडलं म्हणून घरात चूल भेटायची राहते का? ते पुराणिक तर दुश्मनच आहे रे, पण त्याच्यामुळं पप्पीच्या लग्नाचं नुकसान नाही होऊ देणार मी. पप्पीचं लग्न महत्वाचं आहे. लोणचं दे. लक्ष्मी, हा तुमच्या बाईसाहेब म्हणून राहिल्या लग्नाची बैठक जरा लवकर घेतली तर बरं होईल. मग केली का काय बैठकीची तयारी बियारी? हा, तुमच्या परवानगी बिगर कशी करणार ना आप्पा? तुम्ही सांगा ना काय करायचं ते आपण करून टाकू. हा का तो पुराणिक नाही का काही सांगून गेला? अरे स्वतःच्या डोक्यानं कधीतरी काहीतरी कर. करतो ना आप्पा. हा करतो. काय करतो? हा, 3 टाइम गिळतो. त्या निकमाकडं फोन बिन करून तारीख बिरीख कळवा, विचारा त्यांना. बस करतो मी. काय करतो? बैठकीचं बैठकीचं काय? ते हे आपलं ते अरे असं सांग काम्या बाळ्यासारखं नको ना वागू. मोठा हो ना जरा. अरे जरा तारीख ठरव, वार ठरव, टाइम ठरव. हा, बैठकीची जागा ठरवा. किती लोक येणार आहेत, आपले लोक किती, त्यांचे किती, जरा त्याच्याकडे बघा. टावेल टोपी किती लागेल ते बघा. बायकांच्या वट्या भरण्यासाठी ब्लाऊज पीस किती लागतील त्याचा अंदाज घ्या. हा, पुन्हा आपल्या भावकीतल्या लोकांना सांगावं लागल की बाबा अशानं असं लग्न जमायला लागले. हा, त्यांना बाहेरून कळलं बरं दिसतं का ते? हा हा, आणि भावकीला, सगळ्या भावकीला सांगा. आणि फक्त भावकीलाच सांगा, भावाला नाही. त्याला जर का सांगितलं तर काय? काय? अरे इतका टाइम मी काय हरदासाची कथा सांगून राहिलो का? कथा कथा कुठं सांगून राहिले? काय आप्पा तुम्ही त्या पप्पीच्या लग्नाच्या बैठकीबद्दल बोल राहिले ना. बघितलं का समीर? हे असे तुमचे चुलते. सगळा येड्याचा बाजार आहे. एक न धड 12 भर शिंद्या. जरा नीट लक्ष द्या सगळीकडं. हा, आणि नीट काम उरका पटापटा. हा आप्पा. चारे ते पोरीच्या चुलत्याने दिली सोन्याची चेन आहे, ती परत नेऊन द्यायची. ती कधी आणि कशी द्यायची ते तुझं तू बघायचं. हो रे, देते मी. मला माहिती तुला कुणाच फुकट नाही आवडत ते. हा, देते माझ्या सवडीन. हा ठीक आहे, तू तुझ्या सवडीन दे, पण मुन्याचं लग्न व्हायच्या आधी दे म्हणजे झालं. हसायला काय झालं? हसायला काय झालं? अरे मुन्याच्या लग्नाची तयारी कधीपासून सुरू केलीये मी. ह्या पा, या आधी बनवलीये, कागदावर घेतलंय सगळं. डोक्याचा काही भरोसा नाही. आत्ता लक्षात आहे, थोड्या वेळाने विसरतोय माणूस. काय हे पटलं बरं का आपल्याला. आता मी पण पेनासोबत ना डायरी ठेवायला सुरुवात करतो. काय हल्ली गोष्टी विसरून राहिलो मी. हा हा, इकडे पहा. हे बघा, मुन्याच्या लग्नाचा बस्ता ज्या दुकानातून आपल्याला बांधायचा आहे पुण्यावरनं,
त्या दुकानाचं नाव. लग्नातला बाजा नाशिक ढोल लावायचा, सगळा नगर दणावून गेलं पाहिजे एकदम. हा, डेकोरेशन लाइटिंग थेट मुंबईवरनं मागवायची, एकदम झगमगाट, सगळीकडे रोषणाई. हा 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 हा. मुन्न्याच्या लग्नाची चर्चा अख्ख्या नगरमध्ये रंगली पाहिजे बघा. हा, निकम फॅमिलीचं नाव मोठं झालं पाहिजे याच्यात बघा. मी काय म्हणते भाऊजी, ते निकम गुरुजींची जन्मशताब्दी करूया. हा, एकदम थाटामाटात करूयात. माझा पक्ष करेल सगळं बर का. माझं पक्षाशी बोलणं झालंय, तर पक्ष म्हणत होता खर्चाची काळजी नाही, खर्च आम्ही करू सगळा. आणि पक्ष अजून काय म्हणाला माहितीये का, निकम गुरुजींचा पंतू म्हणून मुन्न्याच्या लग्नात डोनेशन पण देणार आहे पक्ष. हो का? हो की नाही हो? हो म्हणलेत खरंच. नाही, खर्च झाला पाहिजे, फक्त ते पक्षाकडनं नको काय. लोक काय म्हणतील, खानदानातलं पहिलं लग्न आहे, एकुलत्या एक पोराचं लग्न आहे. अरे निकम काय नुसतं नावाला उरले काय तुम्ही? एकुलता एक पोर काय म्हणल्यावर खर्च झाला पाहिजे. खर्चाचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, ते मी पाहतो काय. हा हा हो दादा, बिंदास सांगायचं बरं का. हा, काय लागेल तर खर्च करू आपण पर्सनली. हो, मुन्न्याचं लग्न कसं एकदम धूम धडाक्यात झालं पाहिजे. हा हो, आणि ह्या धुमधडाक्यात माझी खरेदी नाही बरं का विसरायची. मी आधीच सांगून राहिले, मला ना ड्रेस, सेंट, बागड्या, अजून मी ना एक काम करते, माझी ना वेगळी लिस्टच देते. ह्या सगळ्यात तुम्ही विसरून जाल परत. हा, हसायला काय झालं? सोने, तू एक काम कर, तुझी यादी तू माझ्याकडे जमा कर. हा, आणि मग एकदम ओके करून टाकू आपण तुझं सामान. ओके सोने, जमलं तर एखादी यादी माझ्याकडे पण दे, बघतो मला काय जमतंय का त्यातलं आणायला. आतापर्यंत काही कमी पडलं नाही ना, आता बी नाही पडायचं. पैसे साठवलेले आहेत मी मुन्न्याच्या लग्नासाठी. होईल प्रकाशराव, सगळं व्यवस्थित होईल, काय काळजी करू नका. आणि मी काय म्हणतो, ते खरेदी बिरेदीचं राहू द्या. म्हणजे विषय पैशाचा नाहीये, मुन्न्याचं लग्न लावणं एवढा समर्थ आहे मी. दीपा, मला काय वाटू राहिलं, म्हणजे आपण लयच पुढचं रान उठवायला लागलो ग. प्रकाशराव, म्हणजे बघा ना तुम्ही, म्हणजे अजून त्यांच्याकडनं काही निरोप आलेला नाही हो आपल्याला बैठकीचा. हा, फोनच आला नाही ना त्यांचा. नाही तर कसं होईल, उगाच स्वप्नामध्ये साडीला रेशमी पिको फॉल केल्यासारखं. हसायला काय झालं? अजून फोन नाही आला त्यांच्याकडनं? नाही ना. दुसरं स्थळ बघायला सुरुवात करायची का मग? नाही नाही, करतील ना ते फोन, कशाला लगेच दुसरं बघायचं. करतील. नाही, पण प्रकाशराव, तुम्ही याद्या केलं ते फार बरं झालं नाही का? हा, म्हणजे खरंच प्रकाशराव, तुम्ही याद्या केल्या ना, ते एकदम भारी काम केलं. आपण मी काय म्हणतो, म्हणजे याद्या बी तोपर्यंत ठीक आहे हो, पण ते पोरींच्या घरून काहीतरी निरोप यायला पाहिजे होता ना. हा, नाही आपण मस्त खर्च करू, पण ते पोरीवाल्यांना बी झेपला पाहिजे का नको मला सांगा. बिनबापाची पोर आहे हो. बरं, त्या आजेला बी आपण लग्नाचा किती बोजा देणार सांगा मला. नाही, त्यांनाही सांगा मग, काही खर्चाला पाहिजे असेल तर आपल्याकडनं घेऊन जा, तिकडून ना खर्च करू आपण. कोणाचं पत्र? एवढं झाड काय? ते सोनीचे चिठ्ठे भेटत नाही कोणाला दिले? असं काही कसं बोलता तुम्ही? पैसे 25,000. एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? हरीश भाऊजींनी दिलेत मुन्न्याच्या लग्नासाठी. त्यांनी दिले का पैसे? अरे यांना काय निकामा वाट राहिलो काय मी? का मी काय काम धंदे करीत नाही का? माझी पोरं जड झालीत मला. आता तर काय दारुडे बेवडे बी पैसे द्यायला लागले. त्याला म्हणावं आधी घरात तोंड दाखव बाबा, आणि मग पैशाची मिजाज दाखव. आणि मी बँकेत सिनियर मॅनेजर आहे, रोज लाखोंच्या नोटांमध्ये खेळतो. मी नाही कधी पैशाची मिजाज दाखवली कोणाला. पण तुम्ही माझ्यावर काऊन चिडून राहिले? त्याने हे पैसे कोणाकडे दिले? तुझ्याकडे ना? हा, तू घेतलेच कसे? कसे घेतले तू?
जा ते पैसे देऊन ये. देते. देते नाही, आत्ताच्या आत्ता नेऊन दे. आता ते प्यायला बसले असतील. जाऊ का? ठीक आहे, सकाळी दे, पण दे नक्की. नक्की देते सकाळी. मामा, अहो तुमचं आंघोळीचं पाणी काढूनच ठेवलं इथं, हे घ्या. मुन्ने चल आंघोळ घालतो तुला. अहो मामा, तो करेन त्याच्या नंतर. नको, मी घालतो त्याला अंग. बस. बघ जमतोय ना. बस. काय म्हणणे, कसा चाललाय अभ्यास? बरं चाललंय. करमू राहिलं का तुला इथं? नाही ना, शाळा बुडून राहिली. लय मागं पडणार मी. म्हणणे एकदा बोल ना तू तुझ्या आई बरोबर. हा म्हणावं, लय अभ्यास बुडू राहिलाय, शाळा बुडू राहिली, इथं कर्म पण नाही राहिलंय मला. चल आपल्या घरी, बोल ना जरा. अहो आई तुमचंच काय ऐकत नाही तर माझा काय डोमला ऐकणार आहे? तुम्ही दोघं तिकडे भांडण करताय म्हणून माझा अभ्यास होत नाही आणि इथे शाळा होत नाही. तुमच्या भांडणामध्ये मला सँडविच करून टाका. सगळं तुमच्या भांडणामुळे होतंय. तुम्ही काऊन म्हणता सांगून द्या बरं मला एकदाच. पप्पा काऊन थांबले सांगा की. आता तुला काय सांगू बाबा, आंघोळ झाल्यावर सांगतो सगळं. ग्रीप मी आणतो ना. दाजी. हा हा. मुन्या चल नाश्ता करायला. दादा नाश्ता तिथे ठेवलाय. मी खाल्ले की. दाजी तुमचा नाश्ता तिकडे ठेवलाय. मुन्या चल. मुन्या ऐकू नाही येऊ राहिलं का? मुन्या ये नाश्ता घे करून. काय आई इथं आता आपण अजून किती दिवस राहणार आहोत? गेला भेटेल ना टायमाच्या टायमाला. मग गप गिळ की. आता काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का तुझा? याला काय प्रॉब्लेम आहे रे इथं राहायला? का धरणी माझी जागा नाही दिली तुला इथं? हो माझा प्रॉब्लेम आहे इथं राहायला. रोज शाळेतून पप्पाला फोन येतो, उद्या येतो असं किती रोज सांगायचं का त्यांना? तू मस्त आप्पांकडे मजा करून राहिली, मी कुठं राहू? मजा करून राहिली म्हणतो का? मजा करून राहिली म्हणतो. मला मजा करून दादा सोड त्याला. लय चुरचुर थांब ना इकडे. लय चुरचुर करायला लागलाय. मजा करून राहिली म्हणायला लागलाय मला. तू इकडे आहे बरं. तोंडात जळ का लाकडूच कोंब देतोय. चुप. कळतं का तुला काय बोलू राहिली ते? लेकरू आहे ना ते, लहान आहे ना. तुझ्या पुढे लेकरू आहे ना म्हणून तू अशी बोलू राहिली. तुला लेकरांची किंमत नाही. ज्याच्या पुढे लेकरू नाही त्याच्याकडे पाय जरा, मग कळलं तुला लेकरांची किंमत. दादा तू काऊन तुझ्यावर ओढून घेऊ राहिला? ए ऐक ना, अगं मी खरं सांगतोय ग. अगं तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. माझा गैरसमज बरोबरच आहे. मी कवा चुकीचा गैरसमज करीत नाही. लक्ष्मीकांत भाऊ पाहिलं ना तुम्ही, हे सगळं असं आहे. त्यामुळे ना भांडणं होतात आमची. अहो ऐकूनच घेत नाही. काय ऐकायचं हो तुमचं? अगं मुन्याची शाळा बुडू राहिली, माझं ऑफिस बुडू राहिलंय, उगाच खाडे बुडू राहिले. अशानं घरी बसावं लागन. रोज ऑफिसातून फोन येऊ राहिले मला. बघा बघा दिली ना स्वतःच्याच थोबाडाने कबुली. दादा ऐकू राहिला ना तू? ऑफिसातून फोन येते ते यायला. मला माहितीये त्या टचकीचेच फोन येऊ राहिले ते यायला. मुडता बसशीला तिचा टवळीचा. मला असं बोलायचं नसतं रे दादा, पण बोलायला लावतो ह्यो माणूस. आता आहे का हे सगळं असं आहे?
चित म्हटलं की भूत म्हणून ओरडायची सवयच लागली हिला. हा आता माझं बोललं ना ओरडणंच वाटणार यायला. मला कुठं त्या टचकी सारखं गुलू 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 बोलायची सर येणार आहे. अगं बाई ऑफिस मधून मला बॉसचा फोन येत असतो. बरोबर आहे, बॉसची ती तुमची आणि तिच्या स्थानावर नाचतो रे हो माणूस. अरे दादा तुला काय सांग, तुला नाही माहित काय काय किती किती सहन करते मी. अगं तुझ्या समोर काय बोलायचं म्हणजे पालत्या घड्यावर पाणीच आहे राव. मी ना पालता घडाय आणि ती आहे ना मोठी थंडगार सुरई. आता काय करू हा? आता काय कपाळ फोडून घेऊ का मी माझं हा? मी आहे ना हे सगळे कटकटच मिटून टाकतो. मी आहे ना सगळं संपूर्णच टाकतो. मग बस युवळत दाजी मला नाही फरक पडत. अगं काय करा बुवा. अरे मेडिकलचा विसरलो की काय. विसरलो 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 विसरलो. अरे दादा तुला काय सांग, तुला नाही माहित काय काय किती किती सहन करते मी. आता काय कपाळ फोडून घेऊ का मी माझं. मी आहे ना हे सगळे कटकटच मिटून टाकतो. मी आहे ना सगळं संपूर्णच टाकतो. मग बस युवळत